नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे, ते सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत। आज आपण घारगे बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण गव्हाचे पीठ न वापरता मऊ लुसलुशीत भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत। आजपर्यंत तुम्ही या पद्धतीने भोपळ्याचे घारगे कधीच केले नसेल। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे आपल्याला एक भोपळा घ्यायचा आहे। तुम्ही जेवढ्या प्रमाणात भोपळ्याचे घारगे करणार आहात त्या प्रमाणात भोपळा इथे घ्यायचा आहे। इथे मी अर्धा भोपळा स्वच्छ धुवून त्यामधील बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण हा भोपळा कट करून घेणार आहोत। आता इथे मी हा भोपळा कट करून घेतलेला आहे आणि यावरची जी बियांची पातळ अशी साल असेल ती आपण या पद्धतीने सुरीने काढून घेतलेली आहे। आता इथे हे सर्व भोपळ्याचे तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे भोपळ्याचे तुकडे आपल्याला स्वच्छ धुवूनच प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। आता हे भोपळ्याचे तुकडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यानंतर इथे आपण एक मोठा बाउल घेणार आहोत। आता या बाउलमध्ये आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे। इथे आपण मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे। इथे मी हा भोपळा मोठ्या किसणीने किसून घेते। आता इथे आपण हा भोपळा किसून घेतलेला आहे। आता हा किसलेला भोपळा आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत। इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला आपण जो भोपळा किसून घेतलेला आहे तो किसलेला भोपळा यामध्ये घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला हा भोपळा या पद्धतीने चांगला हलवत राहायचा आहे, जेणेकरून यामधील जे पाणी आहे ते थोडेसे आटले जाईल। आता 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला किंवा बारीक करून घेतलेला गूळ घालायचा आहे। इथे आपण 4 वाटी भोपळ्याचा किस घेतलेला आहे। यासाठी आपल्याला 2 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे। आता यामध्ये आपण 2 वाटी गूळ घातलेला आहे। यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे मिश्रण
चांगले शिजवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपले इथे चांगले शिजलेले आहे। यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेते। आता यानंतर इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण कोमट होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे। आता यानंतर हे मिश्रण थोडेसे कोमट होईपर्यंत इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी रवा घ्यायचा आहे। इथे तुम्ही बारीक रवा देखील वापरू शकता। इथे मी मोठा रवा 2 वाटी वापरलेला आहे। आता आपण हा रवा मिक्सरला थोडासा बारीक करून घेतलेला आहे। आता हा बारीक केलेला जो रवा आहे तो आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। इथे मी हा रवा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते। आता आपल्याला याच बाउलमध्ये एक अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालायचे आहे। 2 वाटी रवा असेल तर यासाठी आपण अर्धी वाटी तांदळाचे पीठ हे प्रमाण वापरलेले आहे। यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर असे मीठ घालायचं आहे। इथे मी अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालून घेते। आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी एका चमच्याच्या साहाय्याने रवा आणि पीठ चांगले मिक्स करून घेते। आता यामध्येच आपल्याला जे भोपळ्याचे मिश्रण आपण तयार केलेले आहे ते यामध्ये घालायचं आहे। भोपळ्याचे मिश्रण आपल्याला खूप थंड करून घ्यायचे नाही, कोमट असतानाच यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता इथे मी हे भोपळ्याचे मिश्रण या पिठामध्ये चांगले मिक्स करून घेते आणि याचा एक गोळा तयार करून घेते। आता इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। जर गरज वाटत असेल तर अगदी थोडेसे पाणी तुम्ही यावरती शिंपडू शकता। आणखीन हे पीठ चांगले सैलसर आणि मऊ मळू शकता, पण पाण्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा नाही। आता हे पीठ चांगले भिजून झाल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून 30 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ चांगले भिजून द्यायचं आहे, जेणेकरून रवा जो यामध्ये आपण घातलेला आहे तो रवा चांगला भिजला जाईल। आता एक 30 मिनिटांनंतर इथे आपले हे पीठ चांगले भिजलेले आहे। आता या पिठाचा आपण एक गोळा काढून घेणार आहोत। हाताला थोडेसे तेल किंवा पीठ तुम्ही इथे लावून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा आपण इथे काढून घेणार आहोत। आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, या पद्धतीने आपल्याला हा गोळा इथे लाटून घ्यायचा आहे। इथे मी हा गोळा लाटून घेते।
लाटून घेतल्यानंतर एका ग्लासच्या साहाय्याने गोल याचे आकार करून घेतलेले आहेत। पाहू शकता तुम्ही, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही। या पद्धतीने इथे आपण ही घारी तयार केलेली आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व घाऱ्या इथे तयार करून घेणार आहोत। आता यानंतर गॅसवरती आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला या घाऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि इथे आपली ही घारी टम्म अशी फुगून तयार असेल। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने टम्म फुगणारी आणि मऊ लुसलुशीत घारी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।